नमो नमः सर्वेभ्यः छात्रेभ्यः युष्माकं स्वागतमस्ति। अधुना वयं दृकश्राव्य माध्यमेन संस्कृतस्य अध्ययनं करिष्यामः। लास्ट टाइम आपण स्टार्ट केलेलं युग्ममाला। युग्म मीन्स व्हॉट हे पण मी सांगितलेलं आणि त्यातले जे श्लोक आहे वी हॅव टू सी कंठस्थीकरणार्थम अँड मीनिंग ऑफ द युग्ममाला इज अ गार्लँड ऑफ अ पेयर्स लाईक दॅट यदा तदा यादृक तादृक लाईक दॅट. ओके, देन सी आपण बघितलेलं की दिस इज अ युग्ममाला वी कॅन यूज इन द संस्कृत ॲज अ लाईक द शब्द युग्मानी प्रसिद्धानी. ओके, अँड दिस याच्या उपयोगाने काय होतं, श्लोकस्य वाक्यस्य वा सौंदर्यम वर्धते. ओके, अँड अकॉर्डिंग टू दॅट वी सॉ द फर्स्ट श्लोका यथा चतुर्भी कनकम परीक्षते निगर्षण छेदन तापताडनैः तथा चतुर्भी पुरुषो परीक्षते श्रुतेन शीलेन गुणेन कर्मणा. Okay, in this shloka yatha and tatha is the yugma. Then we saw the second shloka of this verse is a like that. Second shloka, what is this? Yatra vidvajano nasati shlagyastatra alpadapirapi nirastapadape deshe erandopi drumayate. Yatra and tatra. Tatra is in the sandhi form. Now after that we saw the verse number 3. In the verse number 3, like that, यदा किंचित अज्ञहं द्वीप इव मदानंदरम संभवम तदा सर्वज्ञ अस्मित अभवत अवलिप्तं मम मनः. यदा किंचित किंचित बुधजन सकाशात अवगतं तदा मूर्खोस्मिति ज्वर इव मदोमे व्यपगतः. तिन्ही श्लोकांचे आपण अर्थ बघितलेले आहे. फर्स्ट श्लोकामध्ये what is the meaning of the first shloka? They are telling about the पुरुषाची परीक्षा कशी करायची. जशी सोन्याची परीक्षा होते निकर्षण छेदन तापताडनेहि लाईक दॅट पुरुष ऑल्सो परीक्षते श्रुतेन शीलेन गुणेन कर्मणा. ओके, इन द थर्ड वर्स सी यदा किंचित अहम द्वीप इव मदानंदनम संभवम. ओके, जसं जसं माणसाला स्वतःच्या गोष्टींचा गर्व होतो आणि तो काय करतो, मन कोटेड होतं की मला सगळं काही सर्व काही येतं. आणि जेव्हा तो स्वतःपेक्षा जास्त इंटेलिजंट लोकांच्या समोर जातो तेव्हा त्याला कळतं की मीच एकटा मूर्ख आहे, माझ्यापेक्षा सुद्धा इंटेलिजंट लोक आहेत. म्हणून या श्लोकाचा अर्थ काय आहे की आपण आपल्याजवळ असलेल्या गोष्टींचा काय करायचा, गर्व बाळगायचा नाही. अंडरस्टँड स्टुडंट्स? इन द सेकंड वर्स विल यत्र विद्वज्जनो नासती, ज्या ठिकाणी एक सुद्धा गुणी माणूस नसतो त्या ठिकाणी एकदम एखादा त्याच्या थोडासा तरी एखाद्याला माहिती असेल तर तो मोठ्या प्रकर्षाने त्याला विद्वान म्हणून असं म्हटलं जातं. तर दे आर फॉर एक्झाम्पल इन द म्हणजे कुठल्या वाळवंटामध्ये त्या रिजनमध्ये एक सुद्धा झाड नसतं पण एरंडाला काय म्हटलं जातं, प्लांट म्हटलं जातं, ट्री म्हटलं जातं. अंडरस्टँड? आता आफ्टर दॅट नाव वी हॅव टू सी द श्लोक नंबर 4. तावत् भयादति बेतव्यं यावत् भयमनागतम् आगतं तु भयवीक्ष नर कुर्यात् यथोचितम्. In this verse there are two yugma is there, like that yugma means जोडी. यावद तावत, जोपर्यंत तोपर्यंत, यावत तावत. भयात ही बेतव्यम संदेश आहे भयात प्लस ही. ओके, भयात इज अ पंचमी विभक्ती फ्रॉम फियर. ओके, अंडरस्टँड? जोपर्यंत भय येतात नाही तोपर्यंत भय म्हणजे कुठलंही संकट येणार असेल येत अरे हां असं होणार असा संकटाचा विचार करायचा नाही. आणि जेव्हा ते संकट आहे त्या संकटाचा माणसाने काय करायचं, सामना करायचा आहे, त्याला तोंड द्यायचं. यू हॅव टू फेस द प्रॉब्लेम, डोंट थिंक अबाउट प्रॉब्लेम. तुम्हाला कुठली पण सिच्युएशन आली की तुम्हाला त्या प्रॉब्लेमवरती सोल्युशन काढायचं आहे, त्याचा विचार नाही करायचा आहे. अरे आणि घाबरायचं बिलकुल नाही. म्हणजे जोपर्यंत भय येत नाही तोपर्यंत भयाचा विचार करायचा नाही, घाबरायचं नाही. आणि जेव्हा संकट आहे तेव्हा संकटाचा चांगल्या प्रकारे सामना करायचा. आगतम तू भय विक्ष इज अ लबंतव्य नरह कुर्यात इज अ विधिलिंग लकार. कुर्यात सदा मंगलम हा वर्ड सेंटेन्स मला माहिती आहे. कुर्यात विधिलिंग लकार यथोचितम. कुर्यात म्हणजे शुड बी डन. तुम्हाला काय करायचं आहे, जेव्हा भय येईल त्या नरह म्हणजे माणसाने यथोचितम व्हॉट इज द प्रॉपर विच इज द प्रॉपर जी काही त्या गोष्टी प्रॉपर असतील त्या प्रॉपर त्यावेळी करायच्या आहेत.
ओके. इन दिस वर भयात ही भेतव्यम य तव्य अनियर. नुकताच आपण कर्मणी विध्यर्थ, नाव वी हॅव टू लास्ट टाइम वी सॉ द कर्मणी विध्यर्थक धातू साधित विशेषण भेतव्यम य तव्य अनियर. तव्यम इज द कर्मणी विध्यर्थ धातू साधित विशेषण. भयम अनागतम. संधी इज द भयम प्लस अनागतम. आगतम, आगतम इज द कर्तभूधावी. ओके. तू भयम वीक्ष नर कुर्या यथोचितम. वॉट एवर इज द प्रॉपर. ओके. देन सी संधी भयात प्लस ही. ओके. भयाधी इज अ व्हेरी इम्पॉर्टंट संधी. यू हॅव टू कॉन्सन्ट्रेट, यू हॅव टू नोट डाऊन इन युअर क्लास वर्क. भयात प्लस ही. भयमतागतम. भयम प्लस अनागतम. म प्लस अ इज इक्वल टू म. ओके. म हलंत इज देअर. देन नेक्स्ट वन अन्वय ऑल्सो इम्पॉर्टंट. यू देन एक्झाम इज अ 4 ब्लँक्स. 4 कुठलाही ब्लँक्स येऊ शकतात एक्झामला, 10 बोर्डाला सुद्धा. ओके. या ते श्लोक दिलेला नसेल बिकॉज यू हॅव टू डू बाय हार्ट. यावत भयम अनागतम. जोपर्यंत भय येत नाही तावत ही भयात भेतव्यम. तोपर्यंत भयाला घाबरू नये. तथापि आगतम तू भयम वीक्ष. जेव्हा भय येईल नरह यथोचित कुर्यात. जे योग्य असेल ते माणसाने करावे. सरलार्थ इज जस्ट फॉर द इन्फॉर्मेशन फॉर यू. Okay, because the Saralartha is not coming for the exam, but you should learn of Saralartha. Because of the Saralartha, you can write answer very easily like that Madhyama Bhasha Uttarata. Okay, one should have fear of the fearful as long as the fear has not come. But once arrived, having seen is a for the using for the Viksha is the 11th way. Fear man should do what is appropriate. म्हणजे जोपर्यंत भय येत नाही तोपर्यंत भयाला घाबरू नये. बट वन्स अराइव्ड, वेन एवर भय इज कम, यू हॅव टू फेस or should face all problems and you have to do appropriate things. Understand? Now see श्लोक number 5. उत्तमो नातिवक्ता स्याद्धमो बहुभाषते सुवर्णनध्वनस्ताद्युग्दृक्कान् सायं प्रजायते. उत्तमो नातिवक्ता स्याद्धम बहुभाषते सुवर्णनध्वनिस्ताद्रुक्कान् सायं प्रजायते. ओके. यापे ताद्रुक आणि याद्रुक या ज्या 2 गोष्टी आहेत त्या काय आहेत? युग्म. ओके. जो उत्तम नातिवक्ता, जो माणूस उत्तम असतो, ओके, हाय क्वालिटी, सुपिरियर क्वालिटी, न अतिवक्ता, तो जास्त बोलत नाही. ओके. स्याद्धम बहुभाषते. ओके. सुवर्ण त्याने कंपॅरिझन केलेलं आहे सुवर्ण आणि कांस्य. सुवर्ण मीन्स व्हॉट? गोल्ड. आणि कांस्य मीन्स काय? ब्रॉन्झ. ओके. सुवर्ण असं कधी, सुवर्ण इज अ सुपिरियर क्वालिटी देन ब्रॉन्झ. ओके. सुवर्ण जो आहे तो चांगल्या क्वालिटीचा आहे, पण त्याचा कधी सुवर्णाचा आवाज येतो का? म्हणजे गोल्डचा कधी आवाज येतो का? खणखण खणखण वाजतं का? नाही. पण तांब्याचं जे आहे भांडं ते पडलं का वाजतं किंवा वाजवलं का वाजतं. ओके. प्रजा येते म्हणजे जो आवाज क्रिएट होतो. ओके. ध्वनी मीन्स साऊंड. ओके. म्हणजे जी उत्तम माणसं आहेत ती वायफळ बडबड करत नाही. अंडरस्टँड? ते आपलं काम चोख करतात. म्हणजे वॉट एव्हर त्यांचं काम असेल ते काम करायचं. ओके. म्हणजे अशा गोष्टी ज्या असतात त्या गोष्टी की ज्या गोष्टी उपयोगाच्या नाही, निरुपयोगी नाही, अशा गोष्टी त्या बोलत नाही विद्यार्थी मित्रांनो. वॉट एव्हर यू हॅव टू डन, जे तुम्हाला चांगल्या गोष्टी करायच्या आहेत त्या गोष्टी शांतपणे करायच्या. ओके. त्यासाठी चांगल्या माणसासाठी उपमा दिलेली आहे ध्वनी. ध्वनी म्हणजेच ज्यांच्या आवाजाला उपमा दिलेली आहे ध्वनीची. ध्वनी म्हणजे काय? व्हॉइस. आणि चांगल्या माणसाची उपमा कोणाला दिलेली आहे? गोड. चांगली माणसं जी असतात ती गोडप्रमाणे असतात, ती कधी आवाज करत नाही, ती आपली कामं करतात ना. अतिवक्ता. अंडरस्टँड? जी कामं आपल्या कामावरती लक्ष केंद्रित करतात. म्हणतात ना की हां, नुसती वायफळ बडबड करून उपयोग नाही, काम करणं महत्त्वाचं आहे. फुशारक्या मारणे त्याला असं म्हणतात, फुशारक्या मारायच्या नाही. ओके. तर सी संधी विग्रह उत्तमो नातिवक्ता. उत्तम प्लस न प्लस अतिवक्ता. ओके. या इथे काय झालेलं आहे? ओ चेंज इन उत्तम न अतिवक्ता. नातिवक्ता न प्लस अ नातिवक्ता. स्याद्धम बहु. स्यात त चेंज इन द. स्यात प्लस अधम बहु. ओके. देन लास्ट वन ध्वनिस्तादृकांचे प्रजायते. ध्वनी ही यादृक तादृक यादृक कांसे. सी इन दिस वर्ड तादृक इज देअर. इन दिस वर्ड तादृक इज देअर. देन इथे यादृक कांसे. अंडरस्टँड?
यादृक अँड तादृक इज अ युग्म. देन अन्वय उत्तम अतिवक्ता न स्यात् अधम बहुभाषते. उत्तम अतिवक्ता कधी बोलत नाही, अधम बहुभाषा लोक लो क्वालिटीचे ती बोलतात. यादृक कांस्य ध्वनी प्रजायते तादृक सुवर्ण ध्वनी न प्रजायते. म्हणजे कांस्याचा आवाज होतो पण सुवर्णाच्या भांड्याचा आवाज होत नाही. सी शब्दार्थ उत्तम सुपिरियर न नॉट अतिवक्ता बी टॉकेटिव्ह बहु लॉट अधम इन्फिरियर पीपल भाषते टॉक्स. म्हणजे इन्फिरियर पीपल खूप बोलतात पण उत्तम पीपल नाही बोलत. ओके, दे आर नॉट टॉकेटिव्ह. न अतिवक्ता नॉट बी टॉकेटिव्ह, शुड नॉट बी टॉकेटिव्ह. ओके, भाषते मीन टॉक्स. कांस्य ब्रॉन्झ, सुवर्ण गोल्ड. यादृक जस्ट ॲज देर इज अ कंपॅरिझन बिटवीन इन सुवर्ण जसं सुवर्ण, तादृक लाईकवाईज. ध्वनी साऊंड, प्रजायते जनरेटेड. ओके, म्हणजे कांस्य जसा आवाज करतो तसंच गोल्ड आवाज करतो का नाही. म्हणजे उत्तम माणसाला गोल्डची उपमा दिलेली आहे आणि ब्रॉन्झची उपमा कोणाला दिलेली आहे, अधमला. जी कांस्याची उपमा दिलेली आहे अधम. अधम माणसं नुसते आवाज करतात, काम करत नाही. म्हणजे असा अर्थ नाही की ब्रॉन्झ मेटल बरोबर नाही, त्या अर्थ नाही. त्यांनी उपमा दिलेली आहे फक्त. कवीची उपमा कशी कोणावरही असू शकते. ओके, फक्त तुम्ही हे लक्षात घ्यायचं आहे की कोणतंही काम न करताना वायफड बडबड करण्यापेक्षा कामावरती लक्ष केंद्रित करायचं आणि आपली कोडे दाखवायची. नुसतं बडबड करून काही उपयोग नाही, कारण की उत्तम माणसं पहिले आपलं काम चोख बजावतात, नंतर बोलतात. अंडरस्टँड. देन सी सरलार्थ इज फॉर ओनली इन्फॉर्मेशन यू कॅन यूज फॉर द रायटिंग द वाईल रायटिंग द आन्सर ऑफ अ माध्यम भाषा उत्तरत. तर सुपिरियर म्हणजे एक्सलंट शुड नॉट बी टॉकेटिव्ह अँड द इन्फिरियर चॅटर्स टॉक्स अ लॉट. जे इन्फिरियर लोक असं अधमः बहुभाषते. द सुपिरियर अतिवक्ता शुड नॉट बी टॉकेटिव्ह बहुभाषते. जस्ट ॲज नॉईज ध्वनी जनरेटेड इन द ब्रॉन्झ प्रजायते कांस्य बट साऊंड नॉईज इज नॉट जनरेटेड ऑन द गोल्ड. पण सेम व्हॉइस गोल्डमधून येतो का, नाही. अंडरस्टँड. फक्त हे लक्षात ठेवायचं आहे की याच्यावरनं आपल्याला गोल्डप्रमाणे वागायचं आहे, आपलं काम चोख करायचं आहे. देन सी श्लोक नंबर 6. यादृशं वपते बीजं क्षेत्रमासाद्य कर्षकः सुकृते दुष्कृते वापी तादृशं लभते फलम. ओके, हा श्लोक ऐकला ते मला एक भगवद्गीतेतला श्लोक हवा. तर कर्मण्येवाधिकार असते माम फलेषु कदांचन. म्हणजे माणसाने कर्म करत राहावे आणि फळाची आशा करावी. पण या श्लोकात असं पण सांगितलेलं आहे की यादृशं वपते बीजम. जसं फॉर एक्झाम्पल फार्मर जसं तो चांगलं सीड्स जे आहे ते त्यांनी बोवणार सो करणार, तसंच त्याच्यातून चांगलं पीक येणार. जर त्याने सीड्स लो क्वालिटीचे केली तर त्याचं पीक चांगलं मिळणार. ओके, कर्षक मीन्स फार्मर. क्षेत्रम फील्ड. ओके, ते त्यांनी जर क्षेत्रामध्ये चांगल्या क्वालिटीचे सीड्स टाकले तर चांगले होणार, चांगले त्याचं ग्रेन्स येणार. ओके, म्हणून सुकृती आणि दुष्कृती चांगले आणि वाईट परिणाम जे आहे, जसं तुम्ही चांगली कर्म करा तुम्हाला चांगलं फळ मिळणार, तुम्ही वाईट कर्म करा तर वाईट फळं मिळणार. अंडरस्टँड. माणसाने चांगले कर्म करत राहावे, दुसऱ्यांचं वाईट कधी चिंतितचं नाही. समोरच्याने आपल्याबद्दल कितीही काही विचार करून दे, आपल्या मनाने लावून घ्यायचं नाही, आपण आपलं कर्म करत राहावं. तसंच कर्मण्येवाधिकार असते माम फलेषु कदाचन. कर्म करत राहावे. ओके, आणि ते फळ नक्कीच चांगलं मिळणार. देवाचं तुमच्यावरती लक्ष असतं, तुम्ही चांगली कर्म करा तुम्हाला नक्की त्याचं फळ मिळणार. अंडरस्टँड. म्हणून कधीही कोणाबद्दल वाईट चिंता नाही. ओके, जर तुम्ही चांगलं हे कराल, चांगली कर्म कराल. हां, कधी कधी आपल्या आयुष्यामध्ये बरेच प्रॉब्लेम्स येतात, पण त्या प्रॉब्लेम्सला टॅकल करून आपली कर्म करत राहावे. कधीही कुठल्याही वाममार्गाला मीन्स वाईट मार्गाला जाऊ नये. ओके, देर इज अ संधी क्षेत्रम आसाद्य. क्षेत्रम प्लस आसाद्य. ओके, म प्लस आ इज मेकिंग मा. वापी अवग्रह इज देर. वा प्लस अपी. हा अवग्रह जे आहे त्यावरनं कळते की हा ओ आहे. अंडरस्टँड. यात दोन आहे, यादृशम अँड तादृशम. देर आर टू. युग्म इज देर, युग्ममाला इज देर, युग्म इज देर. ओके, वपते. वपते म्हणजे सो. बीजम सीड्स. क्षेत्रम फील्ड. कर्षक फार्मर. सुकृते गेट. दुष्कृते सुकृते गुड, सुकृते बॅड.
वापी तादृशे लाईक दॅट लभते गेट फलम मीन फ्रूट. अंडरस्टँड. अकॉर्डिंग टू दॅट अन्वय इज देअर. कर्षकः क्षेत्रम आसाद्य यादृशम बीजम वपते. जसं कर्षकः मीन्स फार्मर जसं क्षेत्रामध्ये म्हणजे इन द फील्ड यार कुठलंही चांगलं बीज केलं तादृशम फलन लभते त्याचं त्या प्रकार त्याला बीज मिळतं, फळ मिळतं. तथैव मनुष्य सुकृते वा दुष्कृते अपि तादृशम. म्हणजे जर मनुष्य सुकृते म्हणजे चांगल्या गोष्टी वा दुष्कृते वाईट गोष्टी तादृशम त्याला इष्टम व अनिष्टम योग्य किंवा अयोग्य त्याला फळ मिळते. Now we have to see शब्दार्थः. कृषकः farmer, you know very well the meaning of a कृषकः. Then क्षेत्रम field. तादृक like, यादृशे also like. दुष्कृते bad action. वपते sows. सुकृते good action. Understand the meaning of this word? Now we have to see सरलार्थ. It is only for your information. You can use this सरलार्थ while writing the answer of माध्यम भाषया उत्तरत. द फार्मर हॅविंग रिच्ड द फील्ड ऑप्टेन्स फ्रूट जस्ट ॲज ही सो. जसं फार्मर क्षेत्र आसाध्य मीन्स रिच्ड. ओके. आसाध्य जे लबनतावं आसाध्य. ओके. जर फार्मर जे आहे ज्या क्षेत्रामध्ये आपला पोचतो कशासाठी ऑप्टेन फ्रूट जस्ट ॲज ही सो. जसं ते आपला ज्यामध्ये क्षेत्रामध्ये काय करतो चांगले जे आहे बीज रोवतो आणि त्यातनं त्याला फ्रूट मिळतं. ओके. सिमिलरली मॅन ऑल्सो ऑप्टेन द फ्रूट. मॅनला सुद्धा फ्रूट मिळतं ऑफ अ ॲक्शन इन गुड ऑर बॅड डीड्स. जसं आपण चांगली कर्म करू आपल्याला चांगलं फळ मिळणार. जसे आपण वाईट कर्म करू आपण वाईट कर्म मिळणार. चांगल्या कर्माचं जे आहे फळ काही उशिरा मिळेल पण तुम्हाला नक्की मिळणार 101%. म्हणून चांगली कर्म करत राहा. गीतेमध्ये जसं म्हटलेलं कर्मण्येवाधिकार असते मां फलेषु कदाचन. असं म्हणणं कर्म करायची पण कर्म अशासाठी नाही करायची की आपल्याला चांगलं फळ मिळेल. कधी ना कधी त्याचं फळ नक्कीच मिळणार. देन सी अकॉर्डिंग टू द पूर्णवाक्य दोनच ठेवले. निरस्त पादपे देशे कह द्रुमायते. इन द प्लेस ऑफ कह यू हॅव टू राईट द आन्सर एरंड. निरस्त पादपे देशे एरंड द्रुमायते. तुम्हाला आन्सर माहिती बट वाईल द रायटिंग द आन्सर यू हॅव टू फॉलो द पॅसेज ॲज वेल ॲज पोएट्री वर्सेस. कदा भयम बेतव्यम. यावत भय म्हणजे कधी कधी भयाला घाबरावे. यावत भयम अनागतम तावत भयात बेतव्यम. जोपर्यंत भय आलं नाही तोपर्यंत भयाला घाबरू नये. अंडरस्टँड. आफ्टर दॅट आता आपण बघितलं 4, 5, 6 तिन्ही वर्सेस. एकदा आपण ती वाचायची आहे. ओके. सी देन श्लोक नंबर 4. या तावत भयादती बेतव्यम यावत भयमतागतम यागतम तू भयम विक्षम नरह कुर्यात यथोचितम. म्हणजे जोपर्यंत भय येत नाही तोपर्यंत भयाला घाबरू नये आणि जेव्हा भय येईल त्यावरती माणसांनी उचित कार्य करावे. यू हॅव टू डू योग्य कार्य मीन्स गुड म्हणजे प्रॉपर कार्य करायचे आहे. आपण हे सरलार्थमध्ये बोलू. वन शुड हॅव फिअर ऑफ द फिअरफुल ॲज लॉंग ॲज अ फिअर हॅज नॉट कम बट वन्स अराइव्ड हॅव्हिंग सीन फेस्ड. यू हॅव टू फेस द प्रॉब्लेम अँड फिअर मॅन शुड डू व्हॉट इज ॲप्रोप्रिएट. जो घाबरला असेल त्यांनी योग्य ते कार्य करावं. इन द श्लोक नंबर 5 उत्तमो नातिवक्ता स्याद्धमो बहुभाषते सुवर्णने ध्वनिता असतात दृक् यादृक् दृकांस्य प्रजायते. जो माणूस उत्तम असतो ओके तो अतिवक्ता कधीच नसतो. अधम मीन्स जो इन्फिरियर असतो कधी पण आवाज करत असतो. अंडरस्टँड. आणि त्याप्रमाणे त्यांनी गोडची उपमा दिलेली आहे. गोड जो आहे उत्तम माणसासारखं असतं आणि इन्फिरियर माणसाला कसली उपमा दिली ब्रॉन्जची. द सुपिरियर एक्सलंट शुड नॉट बी टॉकेटिव्ह. द इन्फिरियर चॅटर्स टॉक्स अ लॉट. just as noise means sound is generated in the bronze but noise is not generated on gold. Understand. Then next श्लोक number 6. यादृशम वपते बीजम क्षेत्रम आसाद्य कर्षक सुकृते दुष्कृते वापी तादृशम लभते फलम. म्हणजे जसं माणसाने कर्म करणार तशीच माणसाला फळ मिळणार. म्हणून माणसाने योग्य कर्म करायची. द फार्मर हॅव्हिंग रिच्ड ला कसली उपमा दिलेली आहे कृषकश. द फार्मर हॅव्हिंग रिच्ड द फील्ड ऑप्टेन फ्रूट जस्ट ॲज ही सो. सिमिलरली मॅन ऑल्सो ऑप्टेन द फ्रूट ऑफ ॲक्शन इन अ गुड ऑर बॅड डीड. म्हणून माणसाला चांगल्या कर्माचं चांगलं फळ आणि वाईट कर्माचं वाईट फळ नक्कीच मिळतं. म्हणून चांगली कर्म करत राहायची. अकॉर्डिंग टू आपण पूर्णवाक्य उत्तर बघितलेलं आहे. आता चित्रपट कोशातला काही भाग जो तुम्हाला युनिट टेस्टला होता तो तुम्हाला युनिट टेस्टचा भाग तुम्हाला सेमिस्टरला असणारच आहे. ओके. पण तुम्हाला
फूडचं पण असणार आहे, तो आता मी बघणार तुम्हाला दाखवते. खाद्यपदार्थ हा इथे दिलेला आहे, खाद्यपदार्थांची चित्र, युअर फूड्स. ओके, जे तुम्ही फूड्स खाता घरामध्ये त्याची. फर्स्ट आहे रोटिका. रोटिका मीन्स वॉट? रोटी. शाकम व्हेजिटेबल. सूपह, वरणाला आपण सूपसुद्धा म्हणतो संस्कृतमध्ये. ओके, वरण जे आहे त्याला सूप म्हणतात. अवलेह पिकल. सी वाय द सी यू हॅव टू कॉन्सन्ट्रेट द सी रोटिका सूपह, यू हॅव टू कॉन्सन्ट्रेट what is the spelling of these word. In a supah you can see, in a supah there is a pah visarga is there. In a shakam, not a shakah, shakam. In avaleh, avaleh means not there, avaleh visarga. Rotika is a ending in a. Okay, understand what I am telling? Then next one, परपटम. वी माइट बी कन्फ्यूज, तुम्ही कन्फ्यूज व्हाल रोटिकामध्ये आणि परपटममध्ये. पण रोटिकामध्ये बघा घडी मारलेली दाखवलेली आहे. ओके, परपटम पापडाची घडी मारली की नाही. परपटम मीन्स पापड. ओदनम राईस. पायसम खीर. अँड कुंडलिका जिलेबी. ओके, यू हॅव टू कॉन्सन्ट्रेट ऑन द स्पेलिंग. पायसम, परपटम, ओदनम इज द एंडिंग इन म. But similarly कुंडलिका इन ड इज देअर. का इज द मात्रा म्हणजे आची मात्रा आहे. देन रुचय. रुचय म्हणजे चवी, टेस्ट. फर्स्ट आम्ल. आम्ल म्हणजे आंबटसोर. तिनतिडी. ॲक्च्युली देर इज अ लास्ट टाइम जो तुला टेक्स्टबुक होता देर इज अ स्पेलिंग मिस्टेक इज देअर. तर आता जी आहे तर तिनतिणी होता, आता तिनतिडी झालेला आहे. तिनतिडी म्हणजे काय? चिंच. ओके, चिंचला तिनतिडी असे म्हणतात. अंडरस्टँड. देन आमला. मरीचिका. मरीचिका चिली. ओके, चिंचाची चव कशी असते? आमला. मरीचिका म्हणजे मिरचीची चव कशी असते? कटुहू. आता मी कटुहू का? कटू म्हणजे कडू नाही. संस्कृतमध्ये कटुहू म्हणतात. तिखटाला कटुहू म्हणतात आणि कडूला तिक्तम बोलतात. ते तुम्ही कन्फ्यूज व्हा, दॅट यू हॅव टू कॉन्सन्ट्रेट. ओके, मरीचिका कटुहू. कटुहू म्हणजे तिखट इन संस्कृत. कारवेलम. कारवेलम म्हणजे बिटरगार्ड इज अ तिक्तम. ओके, नॉट अ कटुहू. तिक्तम म्हणजे काय? तिक्तम म्हणजे कडू. अंडरस्टँड. आमलकम कषायम. अंडरस्टँड. देन नेक्स्ट वन, लास्ट वन, शर्करा इज अ फेवरेट टू ऑल. मधुरा स्वीट. अँड सैंदम इज अ व्हेरी इम्पॉर्टंट इन द किचन. ओके, वाईल मेकिंग द फूड. मिठाचं खूप मोठं महत्त्व आहे. सैंधवम म्हणजे लवणम. लवणम म्हणजे खारट. अंडरस्टँड. ओके, तो यू हॅव टू कॉन्सन्ट्रेट दिस ऑल वर्ड्स. अगेन आय एम रिपीटिंग. इन द खाद्यपदार्थ रोटिका, शाकम, सूपः, अवलेह, परपटम, ओदनम, पायसम, कुंडलिका. हे सगळे पदार्थ बघितल्यावर सगळ्यांना भूकच लागली असेल. देन जसं रुचय टेस्ट. ओके, 6 जसे स्वयंपाकघरात षडरसाः 6 रस मानली जातात. आम्ल, कटू, तिक्तम, कषाय, मधुरा आणि लवणम. ते 6 रसांचं जसं नाट्यामध्ये 6 रस असतात तसेच जेवणामध्ये पण सुद्धा 6 रस असतात. इन 6 सेंटिमेंट्स इन द नाट्य. ओके, शृंगार, वीर, करुण, अद्भुत, बिभत्स, भयानक, शांत. 9 रस असतात. असे स्वयंपाकामध्ये किती असतात? 6 रस असतात. स्वयंपाकामध्ये किती रस असतात? 6. नाटकामध्ये 9 रस. आमला, कटुहू, तिक्तम, कषाय, मधुरा, लवणम. अंडरस्टँड. ओके, तर आजचं सेशन आपण झालं. चित्रपट कोशसुद्धा आपण पूर्ण केलेलं आहे. आणि आफ्टर वी कम्प्लिटेड ऑल्सो युग्ममाला. ऑल्सो यू हॅव टू कॉन्सन्ट्रेट इन युअर स्टडी आणि यू हॅव टू डोंट मिस रायटिंग करायचं आहे. चित्रपट कोश पण रायटिंग करायचं आहे, कारण तुम्ही स्पेलिंग मिस्टेक करता. अंडरस्टँड. ओके, पुढच्या वेळी आपण नक्की भेटू नवीन चॅप्टरने. थँक्यू, धन्यवाद. पुनर्मिलामः.